आदाब, जय हिंद, नमस्कार। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। ऐसी ही खबरें देखने के लिए हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज चैनल से जुड़े रहे। सबसे पहले खबर आपको देखने को मिलेगी, अगली खबर में आपको बहुत जल्द मिलेंगे। जय हिंद। नांदुरा तालुका जिला बुल्ढाना नांदुरा तहसील विभाग में निवेदन दे गया। आज की तारीख है 29 जून 2026। नांदुरा एक्सप्रेस चैनल माध्यम से आप देख सकते हैं तहसीलदार मार्फत यहाँ पर निवेदन दे गया। निवेदन के अंदर मांगे है कि आरक्षण को लेकर जो बदलाव किया जा रहा है इसको जल्द से जल्द रोका जाए, ऐसे निवेदनकर्ता की मांगी थी। माननीय तहसीलदार साहब मार्फत सरकार को निवेदन पहुंचाने की मांग की गई है। आगे की आपको बताते हैं संतोष ताले जी ने बाइट के माध्यम से क्या कहा है। ऐसी ही खबरें देखने के लिए हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज से जुड़े रहें। आपको तहसील विभाग में, नगर परिषद विभाग में या कुछ भी समस्या होती है तो नांदुरा एक्सप्रेस न्यूज के मुख्य संपादक राजीव शेख से संपर्क किया जाए। आपकी समस्या समाधान बहुत जल्द निकाला जाएगा। अगली खबर में आपको बहुत जल्द मिलेंगे। अगली खबर का इंतजार करें। जय हिंद। संविधानामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 59 जातीचा एक समूह करून त्या समूहाला अनुसूचित जाती असं नाव दिलं आणि या 59 जातीला एक संघ करून या 59 जातीला एक अनुसूचित जातीची ओळख निर्माण करून, परंतु आता हे जे सरकार आहे हे सरकार या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान रचत आहे आणि याच्यामध्ये या जातीमध्ये फूट पाडून तोळा आणि फोळा अशी नीती वापरून हे सरकार या जातीमध्ये विभागून त्याच्यात अ ब क ड असं वर्गीकरण करत आहे। त्याच वर्गीकरणाचा निषेध म्हणून आम्ही आज नांदुरा शहरामध्ये भव्य असे या मोर्चाचे आयोजन केले होते। शासनाने आमच्या या मोर्चाची दखल घ्यावी, त्याचबरोबर जे उपवर्गीकरणाची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे ते तात्काळ थांबवावी, त्याचबरोबर बदर समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी सार्वजनिक करावा आणि हे संपूर्ण प्रोसिजर त्यांनी तात्काळ थांबवावी, अन्यथा उपवर्गीकरण समितीच्या वतीने आणखी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही आज रोजी सुद्धा इशारा देतो। तिचा 59 जातीचा जो समूह आहे त्या समूहात वर्गीकरण करून अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचं काम महाराष्ट्र सरकार करीत आहे। तर याचा विरोध करण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी जनतेच्या वतीने मोर्चे आंदोलन सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज नांदुरा शहरात भव्य प्रमाणात आंबेडकरी जनतेच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सदर आक्रोश मोर्चा वार्ड क्रमांक 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून निघालेला आणि त्यानंतर आपण तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन दिलेलं आहे। मोर्चा अतिशय शांततेनं आणि उत्स्फूर्तपणे निघालेला आहे। निश्चितच या आंदोलनाची महाराष्ट्र शासन दखल घेऊन वर्गीकरणाचा जो डाव त्यांनी साधलेला आहे तो रद्द करतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवून थांबतो। मी सर्व सकल बौद्ध समाजाच्या वतीने आज जो 29 तारखेला अभूतपूर्व तालुक्यातील व शहरातील बौद्ध समाज तथा चर्मकार संघटना आमच्या मोर्चाने त्यांनी सहकार्य केलं आणि उद्देश असा आहे की भाजप सरकारनं अनुसूचित जातीच्या 13% जे आरक्षण आहे त्या 13% आरक्षणामध्ये 5% आरक्षण हे एका विशिष्ट जातीला देऊ केलं आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला 59 जातीचा समूह करून हे आरक्षण एसटी समाजाला म्हणजे अनुसूचित जातीला दिलेलं आहे आणि त्या अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणामध्ये हे वर्गीकरणाचा जो डाव आहे त्या विरुद्ध आम्ही शासनाचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून करत आहे। तरी विनंती करतो भाजप सरकारला की 59 जातीपैकी 58 जाती या वर्गीकरणाच्या विरोधात आहे, तरी आमच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार जे भाजपचं सरकार आहे त्यांनी वर्गीकरण करण्यात येऊ नये, रद्द करावं व समान नागरी कायदा जो 59 जातींना 13.5% जे आरक्षण आहे ते अबाधित ठेवण्याचं काम करावं। व्यवस्थित बोलतो। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा।